तसं बॅटिंग केली आणि सामना जिंकवला. यस, सामन्याला सुरुवात नक्कीच 55-18 चेंडूमध्ये केलेल्या आहेत आणि 50 धावा मास्टर संघाने केल्या होत्या कांद्रपाड स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात होताना दिसे. बॅटचा इनसाइड एज लागतोय आणि नोचा इशारा पंचांमार्फत येतोय. अगदी पिचच्या बाहेर चेंडू टाकण्याचा काम गोलंदाजी करतोय आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. गोलंदाज राहुल येतोय आणि पहिला चेंडू बघा चांगली संधी देण्याचं काम जेम्स बॉन्ड संघाने केलेलं आहे. सौरभ पाटील आणि बघा सौरभ पाटील म्हणलं का जबरदस्त एक व्यक्तिमत्व, जबरदस्त एक मेहनती मुलगा आहे आणि तो बॅटिंग करताना चांगली आपला एफर्ट देत असतो आणि तोच सौरभला चांगलं संधी देण्याचं काम जेम्स बॉन्ड संघाने दिलेलं आहे. आणि त्या संधी सोनं कसं केलं जाईल आणि क्रिकेटच्या माध्यमातून पहिला चेंडू सामोरं जाऊन षटकार, ब्रँडेड षटकार येतोय सौरभच्या बॅटमधून. उलटा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये बघायचा आणि अप्रतिम सुंदर झेल आहे आणि गडी ते बाद होतोय. परताव लागेल सौरभ यांना. समोर सूर्यकिरण पडल्यानंतर शेवट पण लक्ष ठेवलं आणि आपल्या जबरदस्त दोन्ही हातामध्ये ग्लोव्जमध्ये सुंदर झेल टिपतोय आणि मोठा गडी ते बाद होतोय. सौरभ पाटील 2 चेंडू 6 धावा. पहिले त्याने षटकार मारला होता, दुसरा चेंडू झेलच्या रूपाने. असं वाटलं होतं हा षटकार जाईल की काय, मात्र चांगला फटका बॅटमध्ये वस्त आला नाही आहे. मात्र चांगले स्ट्रोक खेळत असतो प्रॅक्टिसला सौरभ आणि चक्कीचं चांगलं संधी देण्याचं काम कॅप्टनने दिलं होतं. बघा नक्कीच हा वेगळं करण्याचं काम जेम्स बॉन्ड संघाने ठरवलेलं आहे. आता नक्कीच नवीन बॅटर प्रिन्स म्हात्रे भावेश आहेत आणि सुंदर झेल टिपलेला आहे आणि पहिला ते घडी बाद होतोय. जेम्स बॉन्ड राईस संघाच्या अपोजिट संघ आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव. आपण बघतोय आगरी कोली युवा चषक आयोजित जेम्स बॉन्ड राई आणि ग्रामस्थांकडून सर्व पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या समोरच मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस देखील आलेले आहेत मीरा भाईंदर शहराचे. त्यांचं देखील खूप सारं स्वागत आहे. सुरेख आणि थोडीशी मिसफील्ड या मिळतील 2 धावा. आणि नक्कीच मी विनंती करतो महाराष्ट्र पोलिसांना प्लीज स्टेजवरती यायचं आहे. आणि नक्कीच आपल्या मीराबाई शहरामध्ये जेव्हा आयुक्त कार्यालय आला तेव्हा त्यापासून मीराबाई शहरामध्ये गुन्हेगारी कमी झाली. गुन्हेगारांना नक्कीच जेलबंद करण्याचं काम नक्कीच पोलिसांना 24 तास करण्याचं काम प्रशासनाने दिलेलं आहे आणि ते चोख करत आहेत. आणि आपल्या मीराबाई शहराचं नाव आपल्या पोलीस आयुक्ताकडे पोचलेलं आहे आणि नक्कीच हे काम नागरिकांना चांगलं आहे आणि त्यांच्या सुरक्षेचं काम पोलिसांनी करत असतात. सिंगल डबल्स सुरू आहे. मात्र गेल्याचं सौरभ यांच्या बॅटमधून षटकार बघायला मिळाला आपल्याला. नक्कीच मागच्या सामन्यातील जबरदस्त बॅटर मोहित पाटील. सुरेख चेंडू खाली राहतोय, चेंडू बॅटर संपर्क होत नाही आहे. मात्र हा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. थोडे पुढे सरसावले होते प्रिन्स म्हात्रे. गोलंदाज राहुल आहे. नक्कीच शेवटचा चेंडू असेल शतकातील. चेंडू हवेमध्ये आणखीन एक गडी बाद. जबरदस्त झेल टिपतोय. दुसरा इथे गडी बाद होतो. जेम्स बॉन्ड राईस संघाचा परतावा लागेल मोहित पाटीलांना. नक्कीच
मागच्या सामन्यातील जबरदस्त बॅटिंग केलेला फलंदाज या सामन्यामध्ये जास्त धावा करू शकत नाही आहे. फक्त आणि फक्त एकच धाव केलेली आहे आणि नक्कीच मोहित देखील परतावं लागेल आणि त्याची जागा बनवण्यासाठी गेलेले आहेत जयेश पाटील. स्वतः कॅप्टन उतरलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कॅप्टनला आज काहीतरी करावं लागेल. धाव संख्या 11, गडी बाद 2, जेम्स बॉन्ड राई वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव आपण सामना बघतोय. मात्र हा सामना आपण बक्षीस फेरी पात्र असं म्हटलं हरकत नाही. मात्र हा सामना जिंकेल. मात्र ह्या राई गावातून रिकाम्या आता जाणार नाही. तो कुठला संघ असेल, गोडदेव संघ असेल की राई संघ असेल. एका बाजूला मूर्ध संघ पोचलेला आहे अंतिम सामन्यामध्ये. प्रतीक पाटील समालोचक आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि एक अष्टपैलू खेळाडू आपण समोर बघतोय. पराग येतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम फटका. नक्कीच चेंडू जातोय की काय, मात्र चेंडू जातोय सीमार से पार. 4 धावांसाठी हा येतोय. प्रिन्स मात्र चौकार. आपल्या गावातील बर्जीबा आणि ज्येष्ठ समालोचक राजीव पंडित यांना विनंती करतो लवकर जाऊन चाय घेऊन लगेच इथे चाय गेली तिथे प्लीज लवकर या, तुमची गरज आहे ते. आणि येताना प्रसाद घेऊन या. ओके. पराग दुसरा चेंडू प्रिन्ससाठी. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर काहीसा विचार वेगळा डोक्यात असताना सुरेख अप्रतिम स्ट्रोक खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका खेळण्यात जातोय. जास्त धावा मिळणार नाही, मिळतील 2 धावा. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षक या मुलांमार्फत आपल्याला बघितलं जातं. प्रिन्स गुणेश म्हात्रे मागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. सुरेख फटका कार्पेट राय खेळतो. बघा किती धावांचा फटका असेल. चांगली फिल्डिंग, चांगली तितकीच चांगली फेकी देखील आहे. मात्र कॉलबॅक केला जातोय प्रिन्स मार्फत थांब म्हणून. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर एक चौकार येतोय. त्याच्यानंतर दुहेरी सिंगल धावा सुरूच आहेत. सुरेख अप्रतिम फटका येतो. बघायचा हा फटका झेल. आणखीन एक गडी बाद. सुरेख अप्रतिम झेल टिपतोय नंदन आणि आणखीन गडी बाद. तिसरा गती गडी बाद होतोय जेम्स बॉन्ड राई संघाचा. आतापर्यंत सौरभ, मोहित आणि जयेश पाटील आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये यश करत जबरदस्त त्याने देखील पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग केली होती. मात्र या सामन्यामध्ये पार्टनरशिप होत नाही आहे. धावांची तर गरज आहे जेम्स बॉन्ड संघाला, मात्र पार्टनरशिपची देखील गरज आहे. मात्र इथे पार्टनरशिप तोडण्याचं काम गोलंदाज करत आहेत राहुल आणि पराग. त्याला तितकीच चांगली साथ देखील मिळते क्षेत्ररक्षकामार्फत. आतापर्यंत 3 झेल व्यवस्थित टिपलेले आहेत. यश करत प्रथम स्ट्राईक घेतील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका. मात्र हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. आणखीन एक झेल सोडणार नाहीये. चौथा इथे गडी बाद होतो जेम्स बॉन्ड राई संघाचा. यश गेला काय आणि आला का, मात्र यशला आज यश नाही असं म्हटलं हरकत नाही. या सामन्यामध्ये बाहुबली खेळाडू विकास पाटील आलेले आहेत. या वेलकम विकास. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत. जेम्स बॉन्ड राई वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव सामना बघतोय. नक्की संध्याकाळी 17 मध्ये बाळयोग सदानंद महाराज डबकावली येथे साई भंडाऱ्याचं आयोजन साई पदयात्रे यांनी केलेलं आहे आणि गावपंचायत मंडळ राई यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो या साई भंडाऱ्याचं आपण लाभ घ्यायचा आहे.
राईगाव डबकाळी बालविव सदानंद महाराज यांच्या राहत्या घरी अजून या राई गावात भरपूर स्पर्धा बाकी आहेत. साई भंडारा चषक देखील बाकी आहे. वर्गमित्र चषक येत्या 11 मेला आपल्या भेटीला येणार आहे आणि राई प्रीमियर लीग देखील भेटीला येणार आहे. आणि नक्कीच जेम्स बॉन्ड मास्टर्सची देखील स्पर्धा बाकी आहे आणि मोहितची स्पर्धा डे नाईट स्पर्धा देखील बाकी आहे. धाव संख्या 18. आतापर्यंत 4 खेळाडू बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज करण मात्रे. काय करणने बॅटिंग केली होती मागच्या स्पर्धेमध्ये, तशीच बॅटिंग त्याला करावी लागेल. सुरेख अप्रतिम सिंगल येतोय करणच्या बॅटमधून. 2 चेंडू 2 गडी बाद करण्याचं काम पराग करतोय. संधी आली होती हॅट्रिकची, मात्र ती हुकलेली आहे. सिंगल कंप्लीट करतोय करण. आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय आणि 2 शतक संपल्यानंतर धावसंख्या झालेली ती 19 धावा. गडी बाद 4. जेम्स बॉन्ड राई वर्सेस ओम ब्रह्मदेव गोरदेव हा सामना सुरू आहे. नक्कीच एक बक्षीस आलेलं आहे. दर्पण यांच्याकडून एक बक्षीस लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जेवढे तुम्ही षटकार माराल करण मात्रे तर प्रत्येक षटकाराला तुम्हाला 100 रुपये देण्यात येतील. तुम्ही जर हॅट्रिक केली षटकारांची तर रोख रक्कम 500 रुपये. बघा ही सुवर्ण संधी तुम्हाला आलेला आहे. मात्र धावा देखील येतील, तुम्हाला बक्षीस देखील मिळेल. नंबर 3चा गोलंदाज विराज. त्याला ओंकार प्रेमाने बोलतात, त्याचं नाव विराज आहे. बघा फुलटॉस चेंडू होता, मात्र जास्त धावा मिळणार नाही. चेंडू होतोय डी झोन मध्ये, मिळतील या 2 धावा. करण यांच्या बॅटमधून निघाला 2 धावांचा फटका. पुन्हा एकदा 2 धावा. धाव संख्या 23. थोडी चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पराग आणि पुन्हा एकदा हा फटका मात्र मोठा लांब फटका आहे, मात्र जास्त धाव मिळणार नाहीये. मिळतील या 2 धावा. आतापर्यंत 3 चेंडू 6 धावां केलेले आहेत. 3 सिंगल डबलचे फटके आतापर्यंत 3 मारलेले आहेत. करणांच्या बॅटमधून चांगला फटका बघायला मिळाला होता, मात्र जास्त धाव मिळणार नाही आहे. धाव संख्या 25. अठरा चेंडूमध्ये आतापर्यंत 25 धावा बनवलेल्या जेम्स बॉन्ड राई संघाने. चांगला चेंडू हाताळला होता. बघायचा किती धावांचा फटका असेल आणि ही धाव कशा पद्धतीने असेल. सामन्याचे पंच संकेत पाटील एक बेचा इशारा पंचांमार्फत देतोय. संकेत पाटील आणि अर्जुन आडे हे सामन्याचे पंच आहेत. मोठ्या फटक्यांची गरज, चौकार षटकारांची गरज आहे. सिंगल डबल चालणार नाही. मात्र अपोजिट संघ कुठला आहे, ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ देखील चांगली बॅटिंग त्यांच्याकडे आहे. मात्र तितकाच चांगला जेम्स बॉन्ड राई आतापर्यंत 5 स्पर्धेमध्ये
3 प्रथम पारितोषिक पटकावण्याचं काम जेम्स बॉन्ड राई संघानं केलेलं आहे. 6वी स्पर्धा सुरू आहे राईच्या मैदानामध्ये. हा फटका हवेमध्ये बघायचा, हा फटका किती धावांचा असेल आणि हा चांगला प्रयत्न होता, मात्र हा येतोय सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल. 6 धावांसाठी येतोय षटकार प्रिन्स मात्र यांच्या बॅटमधून. खणखणीत दणदणीत आहे तो षटकार. धाव संख्या 32. सुरेख लेगब्रेक चेंडू होता, शेवटमध्ये लक्ष दिलं चेंडू जातोय पॉइंट रेझरमध्ये. कॉलिंग इथे केलेलं आहे, मात्र चेंडू सापडत नाही. चांगला थ्रो होता. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, मात्र डेंजर झोनमध्ये पोहोचण्याचं काम केलं होतं, मात्र बाद झाले असते. मग जजरच्या गोष्टी आहेत, मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, चेंडू सापडत नाही यष्टीरक्षकांना. आणखीन एक धाव झालेली आहे, मात्र या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली ती 34. आणि 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या 34 आणि गडी बाद झालेल्या 4 जेम्स बॉन्ड राई वर्सेस ओमरमोदे गोरदेव सामना सुरू आहे. आपण बघतोय आगरी कोली युवा चषक स्पर्धा क्रमांक 6. चला 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिले गेले तर जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 34 धावा. आपण मोहितला आपण पाहिलं गेल्या मॅचमध्ये केलेल्या धावा या मॅचमध्ये करू शकले नाही. प्रत्येक मॅचमध्ये आपण धावा करू असं कोणी गृहीत धरू शकत नाही आहेत आणि मोहितला आपण तेच पाहिलं गेलं. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर विकेट गेला तो म्हणजेच सौरभ यांचा, ज्याने 1 षटका ठोकला गेला, 6 धावा करून आऊट झाले. प्रिन्स म्हात्रे आतापर्यंत प्रिन्सची वाखडजोगी कामगिरी आपण पाहत आहे. जवळपास प्रिन्सच्या बॅटमधून जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. आणि त्यानंतर जस्ट 0वरती जर पाहिले गेले तर बाद झाले. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर यश घरात अगदी पाहिलं गेलं तर एक वेगवान फलंदाज आहेत, परंतु ते देखील आऊट झालेत. आणि करण आणि प्रिन्स ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करण इनेट नंबर 6 वरती आलेत, प्रिन्स इनेट नंबर 3 वरती आलेत. आणि आता मात्र जर पाहिले गेलं तर धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा या धावफटक्यावरती लागल्या गेल्यात. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई आणि त्यांच्या विपक्षात गोडदेव या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील. धन्यवाद. नक्कीच नंबर 4चा गोलंदाज भावेश वर्सेस करण सामना असेल. फुलटॉस चेंडू होता, जास्त धावा मिळणार नाहीत. बघायचं किती धावांचा फटका असेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी केली आणि चांगलं बॅकअप एस्टिरेक्शनच्या मार्फत केलं जातं. तिथे नंदन आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षक आहेत, लेफ्टी रायटी. थोडासा वेळ वाया जातोय, मात्र आपल्याकडे भरपूर वेळ आहे, अजून 7 वाजता अंधार पडतोय. फुलटॉस चेंडू मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळतोय. या आलेल्या दमदार बहारदार प्रिन्स यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार. जबरदस्त टायमिंग प्रिन्सने या बॉलवरती साधलं गेलं. फुल टोस बॉल होता आणि त्यावरती काय आक्रमण केले. प्रिन्स मात्रे या परिसरातील एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जाते. गुणीजी मात्रे जे कित्येक वर्षांपासून क्रिकेट त्यांनी खेळले, कित्येक वर्ष त्यांनी पंचांची भूमिका अदा केली आणि त्यांचे सुपुत्र त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून असताना आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर त्यांची उंची वाढवत असताना आलेला षटकार. धावसंख्या झालेली आहे ती या 2 धावेने धावसंख्या झालेली ती 43 धावा. सुरेख जबरदस्त सामना सुरू आहे आणि धावांचा देखील जो टार्गेट सेट केलं होतं जेम्स बॉन्ड रायचं कमीत कमी 55 किंवा 60 धावा येणाऱ्या 5 षटकामध्ये, मात्र तेच करण्याचं काम ही जोडी करत आहे. एका बाजूला प्रिन्स, एका बाजूला करण. चांगला स्ट्रोक खेळला होता, प्रॉमिसिंग फटका नाही, मात्र कार्पेट ड्राईव्ह खेळतं. बघायचं किती धावांचा फटका असेल. चांगली फिल्डिंग, मात्र थ्रो थोडा उशिरा येतोय. त्या दरम्यान बघता बघता या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही बॅटर्स. धाव संख्या झाले ते 45 धावा झालेल्या आहेत. 45. अप्रतिम हा येतोय, जबरदस्त लांबच लांब षटकार येतोय 5व्या माळ्यावरती. हा येतोय प्रिन्सच्या बॅट मधून.
या स्पर्धेतील षटकार येतोय. कालच्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत आपण बघतायत सर्वात मोठा षटकार मारण्याचा विक्रम प्रिन्स म्हात्रे यांच्या नावावरती राहिला गेलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या क्या बात आहे, 51 धावा झाल्या. टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राही टाळ्या वाजवायच्यात प्रिन्स साठी देखील. जबरदस्त कामगिरी प्रिन्स म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये करतायत. 11 बॉल 34 धावा. गेल्या मॅच मध्ये मोहितने केल्या, या मॅच मध्ये प्रिन्सने करून दाखवल्या. समोर खेळलाय, फटका हवेत आहे, बॉल जाईल सीमा पार. प्रिन्स म्हात्रेच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग षटकार. पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. आलाय 6. नक्कीच तुषार इथे आगमन झालेले आपले प्रमुख अतिथी MP स्पोर्ट्सचे मालक नितीन वारे आणि प्रवीण वारे यांना विनंती करतो आपण मंचावर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम नितीन आणि प्रवीण वेलकम. आणि नक्कीच आपल्या मीराबाईंद शहरामध्ये सर्वात मोठी स्पर्धा यांच्या माध्यमातून आयोजित केली होती. नितीनजी वारे यांचं आगमन झालंय, त्यांच्यासहित त्यांचे बंधू देखील उपस्थित झाले. मीरा भाईंदर परिसरातील नाव आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठमोठ्या राज्यांमध्ये नेऊन ठेवणारं नाव आहे. आणि नितीनजी वारे नेहमीच जर पाहिलं गेलं तर MP स्पोर्ट किंवा अगदी जर पाहिलं तर मोठमोठ्या नावाने जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या अगदी जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये त्यांचा संघ उतरत असतोय आणि त्यांचं कौतुक असेल. उत्तनचं गाव आज जर पाहिलं गेलं तर फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणखीन मान्यवर उपस्थित झाले सन्माननीय कुणाल शहा वेलकम. आणि नक्कीच मंचावर सर्व मान्यवरांचं आणि सर्व मान्यवरांना आणि सर्व इथे सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फुलटा चेंड मात्र प्रॉमिसिंग फटका नाही, आतमध्ये फटका आहे मात्र आज सुंदर अप्रतिम परागच्या माध्यमातून आणखीन एक गडी बाजू सुंदर अप्रतिम झेल टिपला जातोय. करणला काही गरज नव्हती मोठा फटका खेळण्याची, कारण की एका बाजूला जर प्रिन्स आपला फलंदाज चांगली बॅटिंग करतोय तर मला वाटतं या बॉलवरती करणने बॅटच्या सिंगल जरी आली असती ना तरी तर प्रिन्सने या पुढच्या बॉलवरती धावा केल्या असत्या. बा प्रिन्स वैयक्तिक आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर धावा धावफटकावरती बनवतोय. वैयक्तिक 12 बॉल 40. या स्पर्धेतील अर्धशतक पहिलं साजरं केलं जाईल का हा प्रश्न चिन्ह उभं राहिला आहे. याचं उत्तर येण्या अगदी जर पाहिलं गेलं तर 5 चेंडूमध्ये आपल्यापर्यंत दर्शवणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सिक्सर किंग अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजयला नेहमी जर पाहिलं गेलं तर प्रमोट केलं जाते 4थ्या षटकात 5व्या षटकात, कारण की अजयकडे भरपूर ताकद आहे. आणि ज्या वेळेला संघ जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईट बॅकफुटला जाणवला त्या वेळेला फ्रंट फुटला आणण्याचं काम नेहमीच अजयच्या माध्यमातून राहिले गेले. अजयच्या नावावरती कमी चेंडू म्हणजे जास्तीत जास्त धावा करण्याचा विक्रम नक्कीच अजयच्या नावावरती आहे. मात्र तेच आता अजयला देखील करावे लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. लेग ब्रेक चेंडू होता, जास्त धाव मिळणार नाही. चेंडू बघायचा लागतो उद्यानामध्ये 2 धावासाठी चेंडू थांबतोय. यस 2 धावा असतील त्या ठिकाणी आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच 59 धावा. MP स्पोर्टचे प्रोप्रायटर नितीनजी वारे साहेब एडेकडे उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप प्रोव्हाइड झाले. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. मीरा भाईंदर परिसरामध्ये सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांचा यशस्वी मार्ग राहिला गेला. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला फटका, तेवढाच चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. टीम राईस संघाला चौकार. नक्कीच तुषार कालपासून बघतो ते सिमेंट रस्ता डांबरीकरण रस्त्याचा चेंडू पडल्यानंतर दिशा आणि वेग चेंडूचा वाढतोय, उंची देखील वाढते. मात्र त्याचा अंदाज घेता येत नाही क्षेत्ररक्षकाला. मात्र राईच्या खेळाडूंना जास्त अंदाज आहे, रोजची प्रॅक्टिस करतात. हा चेंडू काय असेल. मात्र ही धाव घेतली, 1 धाव कंप्लीट झालेली आहेत. मात्र फेकी आतापर्यंत येते. मात्र ही वाईट सेरा पंच संकेत पाटील यांच्या माध्यमातून येतोय. 1+1 ही धाव मोजली जाईल. संकेतजी पाटील पंचाची भूमिकेत आपण जरूर बघतायत. एक अफलातून समालोचक आहेत परंतु क्रिकेटवरती निष्ठावंत प्रेम हे सातत्याने संकेतजी पाटील यांचं राहिले गेले. अर्जुन आडे स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये लेग कटरचा वापर केलाय. पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. जसा अगदी जर पाहिलं गेलं तर प्रिन्स मात्र प्रत्येक फलंदाजांना नाचवतोय. आता मात्र प्रिन्सला मैदानाच्या आतमध्ये नाचवले गेले. गोलंदाज पाहायला मिळते मिस्टर ओमकार. षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. म्हणजे पहिल्या डावात 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 गडी बाद 65 धावसंख्या धावफटकावरती जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघ. पुढचा बॉल सोडून दिलाय. या बॉलवरती मिळेल एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 66. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी करतो या मुलगा.
चौकार जर सोडून चांगला अडवला असता तर त्या 2 धावा देखील वाचल्या असत्या. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. आणखीन एक गडी बाद. आता प्रिन्सचा परतावा लागेल. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी आणि तो प्रिन्स झेलच्या रूपाने बाद होतो. आणखीन एक गडी बाद होतो जेम्स बॉन्ड राईट संघाचा. क्या बात आहे, जबरदस्त कामगिरी प्रिन्सच्या माध्यमात राहिलेली आहे. काय कामगिरी केले, टाळ्या वाजवा जोरशात, एकदम जोरात टाळ्यांचं स्वागत करूया प्रिन्स. 14 बॉल मध्ये 40 धावा केल्यात. यंग टॅलेंट आहेत. क्या बात आहे प्रिन्स, जबरदस्त कामगिरी. 14 बॉल मध्ये 40 धावा केल्यात. महत्वपूर्ण असतील या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. नक्कीच नक्कीच. काय चांगली बॅटिंग केली. मागच्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती, मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये 14 चेंडू 40 धावा. जबरदस्त बॅटिंग. न्यू बॅटर हितेश. एक चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र ह्या एक चेंडूवरती काय समाचार घेतील हितेश मात्रे. धाव संख्या झालेली ती 66 धावा. 66. चांगला फटका खेळतोय. बघायचा किती धावांचा फटका आहे. नक्कीच एकदा कंप्लीट झाले. चांगली फेकी होताना दिसते ते, मात्र फेकी होता त्या दरम्यान बघता बघता या 2 धावा कंप्लीट करतात जेम्स बॉन्डचे खेळाडू अजय आणि हितेश. धाव संघ झाले ते 68 धावा. 69 धावांचं लक्ष आहे. नक्कीच मंचावर उपस्थित NP स्पोर्ट्सचे मालक नितीन वारे आणि प्रवीण वारे आणि नक्कीच त्यांच्या सोबत आहेत बंड्या मसूरकर साहेब. आणि नक्कीच भव्य दिव्य स्पर्धा आपल्या मीराबाई सराचे एक व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची एंट्री नक्कीच असते. NP स्पोर्ट्स त्यांचे कॅप्टन आहेत मॅकमिलन आणि तो संघ देखील आपल्या महाराष्ट्रभर गाजवतोय. एकूण 70 धावांचं लक्ष ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासमोर ठेवलेलं आहे जाई जेम्स बॉन्ड संघाने. धन्यवाद. आमच्या इथे अर्नाळ्याची माणसं आलेत त्याबद्दल धन्यवाद. NP स्पोर्ट्स अर्नाळ्याची माणसं इथे आलेले आहेत. थँक्यू. नक्कीच नितीन वारे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघामध्ये तो चांगला खेळायचा, चांगली बॅटिंग करायचा. नक्कीच आपण सत्काराकडे वळूया. सन्मान्य व्यक्ती नितीनजी वारे यांचा सत्कार जेम्स बॉन्ड राई आणि राई ग्रामस्थांकडून केला जातोय. हा मान सन्मान आपण स्वीकारता. नितीन वारे साहेब NP स्पोर्ट्सचे मालक नितीनजी वारे. NP स्पोर्ट्स म्हणलं तर महाराष्ट्राभर एक चांगला मजबूत संघ आहे. कॅप्टन आहेत मॅकमिलन आणि नितीन वाऱ्यांचा माहिती शाळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन ते सन्मान केला जातोय जेम्स बॉन्ड राई संघाच्या वतीने. धन्यवाद नितीन वारे साहेब. असंच प्रेम सर्व स्पर्धेला तुमचं नक्कीच असतं, सांगायची गरजच नाही आहे. आणि नक्कीच आणखीन एक सत्कार कुणाल शहा. प्लीज करून घेता जेम्स बॉन्ड राई. जनक पाटील विनंती करतो. शहा साहेबांचा सत्कार केला जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आमची स्पर्धेची आठवण आपल्याकडे राहील. नक्कीच आणखीन एक सन्मान प्रवीणजी वारे. जबरदस्त स्पर्धा बघितल्या आपण मोरवा आरकेच्या मैदानामध्ये. एक हप्ते तिथे आम्ही होतो, एक हप्ता कंटिन्यू तिथे प्रेक्षक होते आणि जबरदस्त स्पर्धे आणि त्या स्पर्धे माध्यमातून महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतातील खेळाडू आपण तिथे दिसले
आणि चांगलं आयोजन नियोजन आणि जबरदस्त ट्रॉफ्या आणि जबरदस्त प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच किती असतील 5 ते 6. आणखीन एक सत्कार बंड्या मसोरकर साहेबांचा देखील केला जातोय राई गावाच्या वतीने. आणि नक्कीच ही स्पर्धा गुढीपाडव्या निमित्ताचं आहेतच, मात्र तो दिवस आम्ही ठरवून ठेवला त्या दिवशी आमची स्पर्धा होईल आणि त्या दिवसानिमित्ताने ही चांगली स्पर्धा यशस्वी झाली. सामन्यात सुरुवात 69 धावांचं लक्ष्य. जेम्स बॉन्ड राई संघाच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच ओम ब्रह्मदेव घोडदेव वर्सेस जेम्स बॉन्ड राई. 69 धावा 30 चेंडूमध्ये करायच्या आहेत ओम ब्रह्मदेव घोडदेव संघाला. जय. चेंडू जास्त लांब जात नाही, चेंडू जातो उड्डाणा ठिकाणी आणि मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. 1-1 2-2 धावा चौकार सत्कार चालतील, मात्र धावा येणं गरजेचं आहे. 69 धावा तुम्हाला करायच्या आहेत येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. आता नक्कीच काहीसा प्लॅन विचार चर्चा केली जातं. कुठला बॅटर कशा पद्धतीने खेळला पाहिजे, कुठल्या गोलंदाजाचं आक्रमण केला पाहिजे. पहिला चेंडू स्टार्ट ऑफ द फाउंडेशन 2 धावा आलेल्या आहेत बॅटमधून. जय वर्सेस आडव्या बॅटने फटका खेळतोय तिथे करण आहे, सोडणार नाही. सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. पहिल्या ते गडी बाद होतोय ओम ब्रह्मदेव घोडदेव संघाचा. जयला परतावा लागेल. चांगली सुरुवात झाली होती, मात्र हे आव्हान आम्ही स्वीकारतोय. मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. कुठे गेला डीजे बाबा? डीजे मनीष आहे. नंबर 3चा बॅटर सौरभ म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग करतोय प्रिन्स म्हात्रे. 14 चेंडू 40 धावा. का बॅटिंग केली आहे मुलांनी, चांगली गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या सामन्यामध्ये. पहिल्याच सामन्यामध्ये 19 धावांचा मार बसला होता प्रिन्स म्हात्रे यांना. आता ती चुकी भरून काढायची आहे. येस प्रिन्स हसतं. ओके ओके. 69 धावांचा पाठलाग सुरू आहे आतापर्यंत. 2 चेंडूमध्ये 2 धावा 1 गडी बाद. चांगला फटका, मात्र जास्त धाव मिळणार नाहीत. फक्त आणि 2च धाव मिळतील. चेंडू डी झोन मध्ये. मात्र राई गावात सामना सुरू असताना प्रेक्षक किंवा नागरिक चालूच असतात, त्यांना आपण अडू शकत नाही. गाड्या देखील चालू असतात. मात्र 1 चेंडूचं 4 धावांची गरज असताना जर चेंडू जसं आपल्या जवळ आल्यानंतर एक गाडी आली तर काय करायचं? समोर खेळतोय अगदी. तिथे प्रिन्स मात्र आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी प्रिन्सच्या माध्यमातून केली जातं. आणि चांगली गोलंदाजी जश पाटील संघ नायक आहेत. एस्टिनच्या मागे हितेश म्हात्रे. प्रतीक आहेत लेफ्ट हँड फलंदाज, चांगले बॅटर आहेत. मात्र जास्त धावा मिळणार नाहीत. लेग साईड पूर्ण बंदिशी आहे. 2-2 धावा तिथे मिळतील तर देखील चालतील. मात्र समोर खेळायला लागेल. अगदी समोर खेळले तर नक्कीच मोठे फटके येण्याचे चान्सेस आहेत. मात्र थोडं आकूड मैदान असल्या कारणास्तव 2-2 धावा येतील. बघा त्या येणाऱ्या चेंडूवरती काय करतील, कशा पद्धतीने खेळतील. बॅटचा स्पर्श करतोय, चेंडू राहतो खाली. यशस्वी आपलं काम करतोय. हा चेंडू येतो डॉट, निर्धाव चेंडू येतोय. ह्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये.
धाव संख्या 5. कार्पेट ड्राईव्ह खेळतोय बघा किती धावांचा फटका आहे. मोहित आहेत, थोडीशी मिसफील्ड मोहित यांच्या मार्फत या 2 धावा. चांगली फेकी मोहित यांच्या माध्यमातून आलेली आहे. मात्र मोहित धावून धावून आतापर्यंत 6 किलो वजन कमी झालेलं आहे. काय बॅटिंग केली मोहितने पहिल्या मॅच मध्ये, जबरदस्त. शतक संपलेलं आहे. पहिलं धाव संख्या 7 गडी बाद 1. ओम ब्रह्मदेव गोडदे वर्सेस जेम्स बॉन्ड राईस सामना सुरू आहे. नंबर 2 चा गोलंदाज करण मात्रे, करण दिनेश मात्रे आणि आगमन झालेल्या लिटिल मास्टर मंडळाचे अध्यक्ष किरण ज्ञानेश्वर पाटील आणि मीरा भाईंदर पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि एक सचिव आहेत, त्या पदावरती आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच आतापर्यंत धावसंख्या लक्ष दिलं तर 7च धावा झाल्या. 69 धावा मला बनवायच्या आहेत. आतापर्यंत 7 धावा करण्याचं काम ओम ब्रह्मदेव गोडदे संघ करतं. करण मात्रे वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू टाकतोय. डॉट चेंडू येतोय करणच्या माध्यमातून, अप्रतिम गोलंदाजी करतोय. नक्कीच वेगवान चेंडू त्यांच्याकडे आहे, फिरकी गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. हा चेंडू स्लो होता, मात्र हा चेंडू स्लो टाकल्यानंतर चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर हा येतोय जबरदस्त उत्तुंग षटकार. बघा दोघांचं टायमिंग चांगलं झालं, कारण टायमिंग चांगलं झालं बॉल टाकण्याचं, आणि त्यांनी बॅट मारल्यानंतर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा चेंडू जबरदस्त वेगवान चेंडू होता, मात्र पहिला देखील चेंडू याच्यापेक्षा वेगवान टाकला होता. यस, जबरदस्त वेगवान चेंडूला वेग वाढवतोय. हा चेंडू खराब चेंडू, वाईटचा इशारा संकेत पाटील यांच्या माध्यमातून पंच आहेत. सामन्याचे पंच संकेत पाटील आणि अर्जुन आडे. काय अर्जुन आडे काय गोलंदाजी केली होती काल, जबरदस्त. सुरेख अप्रतिम चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत करणच्या माध्यमातून. एक षटकार जरी आला मात्र मी कमबॅक करतोय स्वतःला आणि संघाला देखील. धाव संख्या फक्त आणि फक्त 14. सुरेख चेंडू, जास्त धाव मिळणार नाही बघायचं. तिथे सौरभ आहेत, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी बघायचं. ते कोण हारता कोण जिंकतं, मात्र इथे सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत दोन्ही बॅटर्स, आणि या फटक्यावर आलेल्या आहेत त्या 2 धावा. धाव संख्या झालेल्या त्या 16. अगदी अगदी खराब टप्पा पडतो, दिशाने लाईन भरकटतोय. 1 नंबरची गाडी 3 नंबरला गेलेली असं म्हटलं हरकत नाही, मात्र वाईटचा इशारा संकेत पाटील यांच्या माध्यमातून होतोय. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते ओम ब्रह्मदेव गोडदे या संघाला. सुरेख चेंडू, सुरेख फटका अजय, मात्र थोडीशी मिसफील्ड अजय मार्फत होते आणि चेंडू होते वन्स बाउंड सीमारेषे बाहेर. मिळतील या 4 धावा. राहुल भाई करतय दावा, नवीन नसला का बक्षीस लावा.
21 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे ओम ब्रह्मदेव गोरदेवा संघाला. मग अशी 18 चेंडू 55 धावा केल्या होत्या जेम्स बॉन्ड राई संघाने. पहिल्या सामन्यामध्ये RK मोरा वर्सेस जेम्स बॉन्ड राई. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. यश खरंच आणि तितकीच चांगली बॅटिंग मोहित पाटील यांची झाली होती. काय पार्टनरशिप केली होती. तशीच गरज आहे पार्टनरशिपची गोरदेव संघाला, ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाला. अप्रतिम चेंडू आहे की नाही, मात्र हा चेंडू जातोय निर्धाव चेंडू, डॉट येतोय. स्वतः कॅप्टन वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. एकोणसत्तर धावांचा पाठलाग सुरू आहे. अप्रतिम, सुरेख सुरेख, मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस केले जातं. यस, मात्र इथे विकेट नाही आहे. मात्र चेंडू रेस्टॉरंट लागल्यानंतर डेट चेंडू झालेला आहे. असा नियम, मास्टरचे नियम देखील यंगमध्ये आलेले आहेत. डॉट बॉल आहे, डेट चेंडू केलेला आहे. हा फटका चांगला आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाही. फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. धावांचा पाठलाग सुरू आहे, मात्र मोठे फटक्यांची गरज आहे ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाला आणि विकेटची गरज आहे जेम्स बॉन्ड राई संघाला. 69 धावांचा पाठलाग सुरू आहे. सुरेख अप्रतिम यॉर्कर चेंडू होता. चेंडू जातोय मोहित यांच्याकडे आणि चांगली फिल्डिंग मोहित यांच्या मार्फत होता. आणि दरम्यान बघता बघता या 2 धावा पूर्ण. धावसंख्या झालेली ती धावसंख्या 25 झालेली आहे. सुरेख अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू येतोय. धावांची गरज आहे आणि डॉट चेंडूची गरज आहे. दोन्ही संघाला बघायचं आहे. जेम्स बॉन्ड संघ जिंकतोय की ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ जिंकतोय. एका बाजूने मोरजा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे, फायनलमध्ये पोहोचलेला, माफ करा. अप्रतिम चेंडू, हा चेंडू देखील वाईटचा इशारा येतोय. वाईटचा जास्त चेंडू लेग ब्रेक झाला होता, ऑफ चेंडू झाला होता लिफ्टी बॅट्समनला. यस, बॅट लागतोय का? ओके ओके ओके. हा चेंडू डॉट येतो, बॅटला फर्स्ट केला होता. आणि हा चेंडू डॉट आल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. कवार चाललाच, मात्र आवार याने आमची मॅच बघ. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. 4च धावा दिल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी केली होती. बारा 44. चेंडू जास्त लांब जात नाही, मात्र तिथे सौरभ आहे. तर चेंडू आडेपर्यंत एकदा कंप्लीट आणि फेकी होईपर्यंत बघता बघता या 2 धावा. प्लीज मी विनंती करतो, जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आमचे लाडके प्रेक्षक उभे आहेत. काही जण बाईकवरती बसलेत आणि काही जण बाईकवरती उभे आहेत. प्लीज जरा गाडी जी आहे आपली बाईक जी आहे थोडीशी लांब पार्किंग करा, कारण की येण्या जाण्यासाठी कुठल्याही वाहनाला तिथे अडथळा निर्माण होणार नाही आहे, हीच अपेक्षा आमच्या प्रेक्षकांकडून करतोय. थँक्यू.
सुरेख चेंडू असेल, मात्र हा धाव कशा पद्धतीने असेल इथे परतावा लागेल बॅटरला. जबरदस्त सामना बघायला तुम्हाला नक्कीच मिळेल. एका बाजूने अंतिम फेरीमध्ये मूर्त संघ पोहोचलेला आहे, त्यांचा अपोजिट कुठला संघ असेल तो संघ राई असेल की गोरदेव असेल येणाऱ्या वेळाने काळात सांगेल. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू संपेपर्यंत सामना संपलेला नाही असे मी घोषित करणार नाही, मात्र अंतिम चेंडूपर्यंत हा नक्कीच सामना जाईल. मात्र कशा पद्धतीने धावा येतील याचं लक्ष दिलं पाहिजे ओम ब्रह्म गोरदेव संघाने. चांगला फटका नाही, मात्र जास्त धावा मिळणार. सौरभ चेंडू खाली आहेत आणि सुंदर अप्रतिम झेल टिपतोय सौरभ पाटील यांच्या माध्यमातून. झेल टिपला जातोय. बॅटर्स आहेत, चांगली बॅटिंग करावी लागली या सामन्यामध्ये, या राईच्या मैदानामध्ये. चांगला स्ट्रोक खेळला होता, जास्त धावा मिळणार नाही. चेंडू होतोय डी झोन मध्ये, मिळतील या 2 धावा. समोर जे वाहन उभे आहेत प्लीज गाडीसाठी जागा ठेवायचे मित्रांनो. सुंदर सुरेख फटका, जास्त धावा मिळणार ना. चेंडू होतोय उद्यानामध्ये 2 धावांचा फटका. 1-2 धावा चालतील, मात्र चौकार षटका आढावा लागतील राई संघाला आणि चौकार षटकारांची गरज आहे ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाला. प्लीज समोरच्या बाईक लागलेल्या आहेत मित्रांनो, थोडं साईडला करून मोठ्या गाड्या तिथे येत असतील त्यांना प्लीज रस्ता द्यायचा आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय प्रेक्षक राजो, ज्या तुमच्या बाईक्स असतील थोडंसं लांब पार्किंग करा. तुमच्यासाठीच या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं. आता तुमचा प्रतिसाद या स्पर्धेला लागणं तितकी महत्त्वाची गोष्ट आहे. प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय सर्व प्रेक्षकांना, ज्या बाईक्स आहेत त्या थोडंसं लांबवर नेऊन पार्क करायचे आहे. थँक्यू. धन्यवाद. नक्कीच वेलकम वेलकम. डॉक्टर प्रशांत वेलकम, तुमचं हार्दिक स्वागत आहे प्रशांत डॉक्टर. सुरेख फटका, मात्र हा फटका बघायचा किती लांब जातोय, मात्र हा फटका येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला शिवसेना शाखा येते, हा येतोय दमदार षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच चांगली चांगली गाणी डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकली जातात. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. 31 31 धावा, 6 चेंडू 31 धावा. सहा चेंडू 31 धावा. नक्कीच मुर्दा संघ देखील सज्ज राहायचा आहे, वॉर्मअप करून घ्यायचा आहे. लगेच आम्ही सामना सुरू करतो लगेच ही मॅच झाल्यानंतर.
इनसाइड एज आहे बघायचं स्वतःच्या फलंदाजामध्ये धावतोय हितेश मात्रे आणि पहिला सुंदर अप्रतिम झेल टिपतोय स्वतःच्या गोलंदाजीवरती आणखीन एक गडी बाद. डीजे 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील. मात्र हा निलेश पाटील बघतो आपण यंग संघाचा आणि ओमब्रमध्ये कुठे मास्टर संघाचा निलेश पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगला फटका बघायचा तिथे क्षेत्ररक्षक करण मात्र थोडीच मिसफील्ड करतो झेल सुटतोय. या फटकार फक्त आणि फक्त एकच धाव घेतलेली आहे. मात्र मला खेळायचं आहे. प्रणित सांगतोय मला षटकार मारायचा आहे. चार चेंडू 30 धावा. सुंदर बघा फटका. मात्र हा फटका जास्त उंची गाठतोय आणि इथे कॉलिंग होताना दिसते. मात्र हितेन झेल घेतोय आणि इथे आणखीन एक गडी बाद होतो. साइड हिरो नक्कीच या सामन्याचा कोण वन साइड हिरो ठरेल त्याला मिळेल NP स्पोर्ट्सची एक कॅप. सामन्यावर पुरस्कार नक्कीच एक गेम पॅम्पर देखील आहे जेम्स बॉन्ड राई संघाच्या वतीने. जबरदस्त गोलंदाजी झाली जबरदस्त बॅटिंग झालेली आहे जेम्स बॉन्ड राई संघाची. नक्कीच आतापर्यंत चांगली चांगली गडी इथे बाद झालेले आहेत. आतापर्यंत 3 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 30 धावांची गरज. 10 ते 3 फटके मारावे लागतील. हा येतोय फटका येतोय मात्र उशिराने येतोय. हा येतोय लांबच लांब षटकार. हा येतोय दमदार बहारदार ब्रँडेड षटकार. आणखीन एक मोठा फटका असेल की नाही. मात्र हा फटका सुंदर अप्रतिम झेल सौरभ पाटील यांच्या माध्यमातून बघत जातोय आणि सुंदर झेल टिपतो. आणखीन एक गडी बाद ओम ब्रह्मदेव गोरदू संघाचा. सुंदर मार फटका मोठा. चल बघा यॉर्कर चेंडू आणि या मात्र या फटक्यावरती कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. आणि तिसरा पंच ते घेत नाही काम संकेत पाटील केलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन आणि तितकंच कौतुक ओम ब्रह्मदेव गोरदू संघाचे. धन्यवाद नितीन वाडे साहेब. आपलीच कॅप आपणच द्यायचं. नक्कीच 2 मिनिटं थांबायचं प्लीज.
नक्कीच